काय म्हणतात महाराज? आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करो प्रसाद, पांडुरंगा करो हरे चरण संताच्या.
दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरू मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत आज सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय भगवंताकडं प्रार्थना करतात की हे पांडुरंग परमात्मा मला सतत सेवा घडावी, मला सतत सेवा घडावी. तुका म्हणे मज घडोत त्यांची सेवा. मला सेवा घडावी, सतत मी सेवा करावी, पण कोणाची करावी सेवा ते या अभंगामध्ये महाराज सांगतात. त्याचं आपण यथाशक्ती यथामती यथावकाश त्याचं चिंतन करू. पण चिंतनाच्या अगोदर थोडासा परिहार. आज आपल्या या देशामध्ये नव्हे सर्व जगामध्ये फार मोठं एक महामारीचं संकट आपल्यावर आलेलं आहे. फार मोठं संकट आहे आणि ते संकट आपण सर्वजण सोसत आहोत. तसं तर अखंड आपण संकट सोशीतच आलेलं आहोत. अनेक संकट जीवनामध्ये जीवन जगत असताना संकट येत असतात. संकटाशिवाय जीवनच नाही, संकटाशिवाय जीवन नाही. महाराज म्हणतात मी सुद्धा संकटे अनेक सोसलेले आहेत. तुका म्हणे आलो सोशीत संकटे, तुका म्हणे आलो सोशीत संकटे, मी माझे ओखटे घेऊन या. तुका म्हणे आलो सोशीत संकटे. अनेक संकटे आपण सोसतो जीवनामध्ये, संकट सोसतोय. संकटाशिवाय जीवनच नाही बरं का. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, अरे ज्याच्या जीवनामध्ये संकट येत नाहीत, दुःख नाही, कष्ट नाही, ते जीवन जगणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे असं वडील म्हणायचे. ज्याच्या जीवनात संकटच नाहीत, अडचणी नाहीत, कुठल्याही प्रकारचं नाही, तर ते जीवन म्हणजे मोठा पुरुषार्थ नाही असं ते मला सांग. पुरुषार्थ नाही. आलेल्या संकटामधून ती संकट सोसून दूर करण्याची ज्याचे सामर्थ्य आहे त्याला पुरुषार्थ म्हणतात. म्हणजे तोच खरा पुरुषार्थ आहे जीवन. सगळं अडचणी संकट एकच असतात, त्याच्यातून आपण मार्ग काढायचा असतो आणि मग ते जीवन आहे. पण ही जी व्यावहारिक संकटं होती, अनेक प्रकारची संकटं आपण सोसली, पण हे संकट थोडं वेगळंच आलेलं आहे. हे महामारीचं संकट की ह्या संकटानं आपल्या आपल्यात मेळ बसू देईना, जवळ कुणी कुणाला येऊ देईना, येऊ देईना, अजिबात नाही. बरं नुसतं येऊ देईना नव्हे, मी तुम्हाला सांगू का, आता जवळजवळ माझं म्हणजे 70 संपली, पार झाली बरं का. पण इतक्या दिवसात आमचं तोंड कुणी धरलं नव्हतं, दाबलं नव्हतं. मोकळ्या मनानं बोलायचं, बडबड करायची सवय, कुठे जायचं बडबड करायची, कीर्तनं करायची, भजनं करायची. तोंड कुणी आमचं झाकलं
नाही. पण ह्या महामारीनं जी तोंड बांधलं ती पुन्हा उघडायचंच नाही. पाक बांधून टाकलं तोंड आमचं या महामारीनं. तोंडच बंद केलं. गेली 1.5 वर्ष झाली. तुम्हाला खरं सांगतो 1.5 वर्ष झाली या महामारीमुळं. कुठं कीर्तन नाही, कुठं जाणं नाही, कुठं येणं नाही, कोणाला बोलणं नाही. बोललं तरी बोलू नका, ते पुढे जाऊ नका. आता उघड झालं संकट. काय नाही. कसा तरी गेले एकादशीला कालच्या थोडा उभा राहिलो अर्धा तास, पण जमना. कारण 1.5 वर्ष विसरलो सगळं. डोक्यातच गेलं माझ्या, काय कळलं ना मला. आणि एकदम झोपेतनं उठवलं जयवंत सांगितलं, दादा तुम्हीच उभा राहा. आता हे कसं काय. पण म्हणलं ही बी एक संकटच आपल्याला. आता काय करायचं ह्या महामारीमध्ये ही एक संकट आहे. तर तेवढ्यातनं कसा तरी पार पडलो. तोवर माऊलींनी, दादा उद्या म्हणलं कुणा तर उभा करा, आम्ही थकलेले आहे, पाय थरथर कापते, जमत नाही. ती मला आम्हाला बी जमत नाही, म्हणलं उभाच राहावं लागेल. ही बी एक संकटच. अनेक संकट सोशीत आलो हो. पण एक भाग्य चांगलं झालं की या संकटामध्ये अनेक आपली प्रेमाची माणसं निघून गेली. काही म्हातारी गेली, काही तरुणी गेली, काही स्त्रिया गेल्या, ज्यांचं अनेक प्रकारानं आपल्यावर सर्वावर कुठल्या ना कुठल्या प्रसंगानं आपल्याशी संबंध होता, प्रेम होतं, हे होतं. पण अशी लोकं आजचापर्यंत अनेक लोकं गेली. चांगली तरुण मुलं, अगदी वयाला आलेली 25-30 वर्षाची पोरं, 40 वर्षाची पोरं, ही पोरं आपण डोळ्यानं गेलेली पाहिली. त्यांची अवस्था पाहिली की किती कठीण परिस्थिती गेली. कसे नेली, कुठं नेलं, काय झालं. मेले एवढंच कानावर आलं, पण काय झालं यांचं पुढचं माहीत नाही. इतकी कठीण परिस्थितीमध्ये झाली. आणि अशाही संकटातून एक भाग्य मी समजतो बरं का. अशाही संकटातून एक आपल्याला भाग्य आहे की तुम्ही आम्ही जेवढे आज टाळ घेऊन उभा राहिलात, ऐकायला उभा राहिलात, आज मी उभा राहिलो हो. आतापर्यंत काय झालं. बरवे झाले आजीवारी, वासोनी आलो येथवर. बरवे झाले बरं का. चांगलं झालं, बरं झालं. त्यातनं तर आपल्याला बरं झालं. काय झालं. बरवे झाले आजीवरी. आत्तापर्यंत, आजच्या या दिवसापर्यंत, या आषाढ शुद्ध त्रयोदशीपर्यंत तरी, आणि या कीर्तनावर बरी वाचून आलो येथवरी. वाचलो आत्तापर्यंत, नाही सापडलो त्यात. आणि जरी मी सापडलो एकदा, पण निघालो बाहेर. गेलो दवाखान्यात 15 दिवस, पण आलो माघारी. जातानाच सांगितलं चाललोय, कराय पुढे काय सेवा करून घ्यायची असेल ती येतो, नसलं तर राम राम. पण वाचून आलो येथवरी. आता पुढे उरले ते हरी. पुढे काय झालंय कुणा माहिती. तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश.
या काळानं आपल्याला अवकाश दिला, काळानं आपल्याला थांबवलं, हे फार मोठं आपलं भाग्य आहे. आपण वाचलो हे या संकटातून. अजून तरी ही सगळी ज्या अर्थी तर तुम्ही हजर आहात म्हणजे तुम्ही कुणी मेला नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाचून आलो येथवरी उरले ते हरी समर्पण. दिला या काळे अवकाश, या काळानं आपल्याला अवकाश दिला आणि आपल्याला थांबवलं. म्हणून आपल्याला आज या वर्षीची सेवा घडली आणि ती खऱ्या अर्थानं चांगलीच घडली बरं का. आपल्याला जे अपेक्षित नव्हते तेवढी जरी नाही घडली तरी काही अर्थानं गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी बरी झाली वारी, चांगली झाली. दिंडी काढायला मिळाली, पांडुरंगाचं दर्शन झालं, हे चांगलं झालं बरं का. हे सगळं घडलं, हे आपल्याला घडलं, घडवून दिलं. मला वाटतं कुठे गेले आमचे मित्र निवड दाखवायला गेले काय. हां, योगायोगानं ते समितीवर गेले म्हणून बरं झालं बरं का. मला वाटतं जळगावकर समितीवर नसती तर आपली दिंडी यावर्षी सुद्धा दिंडाच होता आपला. त्या बिचाऱ्यानं खूप प्रयत्न करून JR काढून आपल्या दिंडीला, आणि इतक्या दिंड्या सुंदर झाल्या, कुणी आडवं नाही, कुणी काय नाही, वागा आनंदानं. एकादशी अशी पार पडली की इतकी वर्षभर दीड वर्षात जे आपल्याला भोगायला मिळालं नाही ते भोगता आलं. आणि सगळं घडलं बरं का. आणि हे एक आपलं भाग्य समजायला पाहिजे. आपण काहीतरी आपल्याला घडायला लागलं, घडलं. आणि ते सगळं भाग्य घडलं. त्यानिमित्त आज मी कीर्तनाला उभा राहिलो. पण विशेषतः आज ज्या निमित्तानं आज कीर्तनं, वारी तर आहेच, पण वारीमध्ये ज्या निमित्तानं कीर्तन आहे ते म्हणजे आमच्या हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर बरं का. आणि यांच्या मातोश्री नानी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ असणारा हा आजचा आपली सेवा आहे. नानी आषाढ शुद्ध त्रयोदशीलाच गेल्या बघा. ज्याची खरी सेवा असते ना ते मरणापर्यंत ती सेवा घडत असते. मरणापर्यंत, शेवटपर्यंत त्यांची सेवा, निष्ठेवंत जी सेवा असते ना ती सेवा शेवटपर्यंत टिकते. आणि ज्याची निष्ठा नसते ना त्याची मधीच निष्ठत असते सेवा. हां, मधीच निष्ठत असते. आपली सगळी निष्ठेची सेवा कडेपर्यंत जात नाही. नानीनं योग्य अशा प्रकारचा मिती शोधली म्हणा, मला शोधलीच म्हणावं लागेल त्यांना, की आज पालखी सोहळ्याचा संपूर्ण जे आयुष्यभर ज्यांनी ज्या पालखी सोहळ्यामध्ये सेवा केली, प्रत्येक वारकीची सेवा केली, त्या पालखी सोहळा पूर्ण होऊ दिला. पंढरीची वारी एकादशी द्वादशी होऊ दिली. आपला त्रयोदशीचा जागर माऊलींच्या समोर, मला वाटतं आजच जागर आहे का उद्या? उद्या जागर आहे काय? सगळं घोळ व्हायला लागला माझं. मला त्रयोदशी डोक्यात यायला लागली. जागर, ह्या सगळ्या सेवा ज्या परंपरेनं चालत आल्या त्या सगळ्या करून अगदी मोकळे मनानं आपलं आयुष्य त्यांनी संपवलं. बघा, गंमत अशी आहे, प्रत्येक जीवाला जीवन म्हटल्यानंतर जगत असताना, या जगामध्ये जीव आल्यानंतर जीवाला जे जीवन जगावं लागतं, कशामध्ये? जगामध्ये. जग म्हणजे काय? दोन अक्षरानं बनलेलं जग. ज आणि ग हे मिळून एक शब्द झाला, जग. जग. ज म्हणजे काय आणि ग म्हणजे काय? ज म्हणजे जन्मने आणि ग म्हणजे गमन. कळालं का? ज म्हणजे जन्म आणि ग म्हणजे गमन. गमन म्हणजे
जाणं, जाणं म्हणजे मरणं. ज्या ठिकाणी आपल्याला जन्म आणि मरण हे निश्चित जिथं ठरलेलं आहे त्याला जग म्हणतात. त्याला जग म्हणायचं. जन्मायचं आहे आणि जन्मून पुन्हा मरायचं आहे, जायचं आहे. आगा उपजणे आणि निमणे हे ठरलेलं आहे. जन्म मरण हे आपलं निश्चितपणे ठरलेलं आहे. आणि त्या ज पासून ग पर्यंतचा मधला जो काळ आहे, जन्मल्यापासून जाण्यापर्यंतचा मधला जो काळ आहे त्याला जीवन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? जीवन. जीवन जीवन म्हणजे काय? ज पासून ग पर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जगतो, जे आयुष्य भगवंताने आपल्याला नेमलेलं आहे, त्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं जगलो, त्या जीवनाचा उपयोग कसा करून घेतला, त्या आयुष्याचा उपयोग कसा करून घेतला, हे मोठं कौतुक आहे. जन्मनं मरणं हे तर सगळं ठरलेलं आहे. कोणीही जन्म, कोणीही असो, राव असो, रंक असो, श्रीमंत असो, गरीब असो, कुणीही असो, कुठला दिवस सत्ताधी, कुठला सत्ताधीश असो, काही असो, राजे रजवाडे सगळे आले गेले, सगळ्याला जावं लागतं. पण याच्यामध्ये कसे जगले हे महत्त्वाचं आहे. काही लोक जगतात, पण कशा करता जगतात मला वाटतं त्यांनाच कळत नाही. का जगतात हे त्यांना कळत नाही. काही लोकांना मी विचारत असतो, काय चाललं आहे? त्यामुळे काय नाही, बरे ठीक चाललं आहे, ठीक चाललं आहे. त्याला काय करतो? काय नाही म्हणले महाराज, जातो आहे, काम करतो आहे, कष्ट करतो आहे. याला कष्ट करतो. हो, कशा करता? म्हणतो खायला लागतं ना. तुम्हाला काय महाराज आयतं मिळतं, आम्हाला काय कष्ट करावं लागतं. ते म्हणतो बरोबर आहे. कशा करता कष्ट करतो? खायासाठी. मग त्याला पुन्हा मी प्रश्न विचारतो, का खातो? खायला खातो. ते म्हणतो काम करावं लागते. तुम्हाला काय? आम्हाला कामाला जावं लागतं. बरं, काम का करतो? खायला लागते. कशाला खातो? काम करावं लागते. म्हणजे कसं आहे, राबायसाठी खातं आणि खायासाठी राबतं. राबायसाठी खातं, खायासाठी राबतं आणि राबून राबून खाऊन खाऊन एक दिवस जयराम निघून जातं. काही नाही आयुष्यात. उगाचच राबलं, जन्मलं, उगाचच राबलं, उगाचच खाल्लं आणि उगाचच निघून गेलं. काय त्या आयुष्याचा काहीच फायदा नाही. कला झालं गेलं म्हणले, काही उरलं नाही त्याच्या आयुष्यामध्ये. काय नाही. काही लोक असं जीवन जगतात. पण काही ज्या जीवनामध्ये प्रत्येक आयुष्याचा आत्मकल्याणाकरता ज्याचा आयुष्याचा उपयोग होतो ते खऱ्या अर्थानं जगणं, त्या खऱ्या अर्थानं जीवन. विठ्ठल नाहीतर हे जगणं म्हणजे पशुवत जीवन आहे की नाही. खाणं, राबणं, जगणं, बायको लेकरात घरं राहणं हे म्हणजे पशुवत जीवन. कारण पशुला काय, ते आपल्यासारखं चाललं असतं ना. आहार, भय, मैथून, हे सगळं समसमान आहे. पशुलाही तेच करतं. ते बी खातं, ते बी झोपतं, त्याला बी लेकरं होते. सगळं त्याच्यात चाललं आहे. त्याच्यासारखंच आपलं जीवन आहे. फक्त एवढं, ती मर्यादा सोडू नाही तर आपण मर्यादाला झाकून आहो, एवढंच आहे. बाकी काही नाही. त्यांच्यात आपला फरक म्हणजे काय, चांगला आहे. नाही तर त्यांनी बी कोप केलेली असती, त्यांना बी घर असतं, त्यांना बी गोठा असतो, सगळं आहे. फक्त ती काही त्याच्या अंगावर नसतं. ती मर्यादा त्यांनी सगळी सोडलेली आहे. ती उघडं नागडं असते, तर आपण जरा झाकून राहतो, एवढा फरक आहे. त्या आयुष्यात, त्या जगण्यामध्ये काही फायदा नाही. पण मिळालेल्या आयुष्याचा उपयोग झाला पाहिजे. महाराज म्हणतात, माझ्या आयुष्यात खरं अर्थानं मला आयुष्याचं कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली या वेचाचे, की त्या आयुष्याच्या योगानं काय झालं, नाममंगळाचे तेने गुणे. आयुष्याचा उपयोग मला त्याला प्राप्त करण्याचा, जीवनाचा उपयोग करता, काहीतरी आत्मकल्याणाकरता म्हणून आपलं जीवन राहिलं पाहिजे. त्या नानीनं काय त्यांचं पूर्वजन्माचं सुकृत असेल किंवा त्यांचं काहीतरी पूर्वजन्मातलं भाग्य असेल की अशा एका फडकऱ्याच्या घरामध्ये त्या इथं नांदण्याकरता आल्या. एक त्याला कारणही तसं असावं. ज्या फड परंपरेचं असणारी
प्रमुख फडकरी परंपरा असणारी वाशी गावामध्ये त्यांचा जन्म, वाशी गावामध्ये त्यांचा जन्म, त्यांच्याशी ऋणानुबंध संबंध आणि ते पूर्वपुण्याई काहीतरी असणार आहे. त्याच्या योगानंच इथं जळगावकराच्या फडावर नांदण्याचा योग त्यांना प्राप्त झाला. प्राप्त झाल्यानंतर बघा एक गंमत अशी आहे, संसार करणंही अवघड आहे आणि त्याचबरोबर परमार्थ घडणं हे त्याच्यापेक्षाही अवघड आहे. संसार आणि परमार्थ याची जोडच लवकर बसत नाही बरं का. ज्याचा संसार चांगला असतो त्याचा परमार्थ चांगला होतो, लक्षात घ्या, करता येईल. पण ज्याच्या संसारामध्ये अनेक अडचणी असतात त्या माणसाला परमार्थ घडणं अवघड आहे. मी नेहमी म्हणत असतो, सगळ्या पोरांना सगळ्याला दिसेल त्याला उपदेश करताना मला काय दादा म्हणले, मी म्हणत असतो अगोदर आपला प्रपंच चांगला करायला शिका. तुमचा प्रपंच चांगला राहिला ना तुम्ही परमार्थ चांगला करू शकता, नाहीतर मग पुन्हा भीक मागावी लागतील, तुम्हाला वडावडीन सगळं हे करत बसावं लागतं. त्याकरता अगोदर करायला, पण हे दोन्ही करणं फार कठीण आहे. केवळ परमार्थ करणं हे जमेल संसार नसताना, पण संसार करून परमार्थ करणं हे फार कठीण आहे. त्यातल्या त्यात बरं का विशेषत्वानं ज्या फडकरी जीवन आहे किंवा परंपरागत ज्याचं जीवन आहे अशा जीवन जगणाऱ्या माणसाला तर मी म्हणतो फारच कठीण आहे. कारण इकडं आपलं जीवन जगण्याकरता काही करावं तर परंपरेनं घालून दिलेले अफाट नियम, त्या नियमातनं काही करायचं अवघड, ते नियम सांभाळणं आणि ते नियम सांभाळून परमार्थ करणं फार कठीण आहे फडकऱ्याच्या जीवनामध्ये. आज जरी आपल्याला थोडं बरं वाटतं फडकरी जीवनामध्ये, आता जरा बरं वाटायला आहे, पोरांना सगळ्याला बुवाच होऊ वाटायला लागलं आहे. कसलं मी पोरगं उठतं कीर्तनाला उभं राहते, कीर्तन करते, वाटतंय सोपं पण पुढं कळलं तुम्हाला. वाटतंय सोपं, नाही सोपं. आज अनुकूलता आहे, परमार्थाला अनुकूलता आहे म्हणून तुम्ही आपला एवढ्या दिमाकानं चालताय. परमार्थात अनुकूल आहे, अनुकूलता आहे, प्रपंचाची अनुकूलता आहे. पण जिथं प्रतिकूलता असते आणि प्रतिकूलतेमध्ये परमार्थ करणं फारच कठीण आहे. संसारा प्रतिकूल, परमार्थाची सुद्धा प्रतिकूल आहे. त्यांच्या काळामध्ये, नानीच्या काळामध्ये नव्हे, आम्ही लहानपणामध्ये परमार्थ करणं इतकं कठीण फडकरायचं असायचं. यांना महिना दिंड्या घेऊन जायच्या, महिना जायचं. त्या काळात मला वाटतं असं वाटणी पंक्ती कुणी घालीत नव्हती. मला जर स्वतःला अनुभव आहे ना, मी दिंडी जवळ्याहून घेऊन यायचा, धामणगावून निघालो का नाही आम्हाला वाटणी कुणी घालायचं नाही. हे दिपावळी झालेलं असायची, ती सगळं बांधायचं शिळं पाकं, वाटणी तीच खायचं आम्ही, वाटणी खायचं. आणि जिथं थांबलं तिथं थांबायचं, शिळं चटणी वगैरे खायची. आणि एक गाडी बैलगाडी असायची, त्या बैलाला चारा म्हणून गवत उपटायचं रातसारी लोकांच्या शेतात. त्याला खायला लागतं ना, पण इथं जो वाळवंटात कुठला आणावं म्हणून एक साठी भरून गवत भरायचं. कुठे गेले की उपडायचंच काम. संध्याकाळी गेले की झालं, कीर्तन झालं की गवत कुठलं कुठलं हुडकायचं, जातानाच वाटणी बघत जायचं कुठं गवत आहे, तिथं दिंडी उभा करायची. कठीण परिस्थिती. कुणी अशा पंक्ती, काय वाहनं, सौकर्य काही असं नाही. आज तुम्हाला पालखी सोहळा म्हणजे तुमच्या आयुष्याचं, आपल्या वर्षभर काही चिंता नाही, आपला पालखी सोहळा. तुम्हाला एक पालखी सोहळा घडला की गडगड गंज दिंडीवाला, काय वर्षभर काय चिंताच करायची गरज नाही, कीर्तन मिळू अगर न मिळू. पण आता अनुकूलच आहे. तुम्हाला काय ट्रका आहे तुमच्या, ते काय पाला आहेत, काय बिश्या आहेत, काय भानगड आहे, काय परमार्थ आहे, केवढा लाखो लोकांचा सोहळा काय. पण मला वाटत नाही त्या काळामध्ये, नानीच्या काळामध्ये अशा प्रकारचा परमार्थ नव्हता. हो, एखादी दुसरी कोणाची तरी बैलगाडी, दोघा तिघाची बैलगाडी घालायची, त्यात यायचं, कुठेतरी थांबायचं. जिथं थांबलं तिथं 3 धोंडं मांडायचं, का धोंडं मांडून कसं तरी लाकडं गोळा करायची, घालायची, भाकऱ्या करायच्या आणि त्या भजनवाल्याला खाऊ घालायचं.
हो हो. आता पंक्ती आमची घाला 20,000ची, आमची 50,000ची, गुलाबजामन अरे काय काय आपलं ऐश्वर्य आहे, काय आपलं अनुकूलतेचा परमार्थ आहे आपला, आज आनंद आहे. पण ज्या काळात प्रतिकूलता होती, संसारिक कष्ट होतं, जिथं स्वतःला त्यांच्या मालकांना स्वतः राबावं लागत होतं, कामाला जावं लागत होतं. कसे फडकरी महाराज असतील त्या काळात, हे दिंडी फडकरे कसं चालायचं, राबायचं, रोजगार करायचा, आपलं जीवन जगायचं आणि वारकऱ्याला पुन्हा खाऊ घालायचं. आवड जीवन आणि मला माहिती आहे, माझ्या जीवनात ते सगळं माहीत आहे. आमची आई कामाला जायची, रोज खुरपायला जायची, आणायची आणि पुन्हा वारकरी आले की तिनं भाकरी करून घालायच्या. हे आम्ही स्वतः भोगलेलं आहे ना, बघितलेलं आहे डोळ्याला. आता पोरांना काय माहीत नाही, काय आमच्या जयवंतला माहिती आहे. सगळं ऐश्वर्य आहे, येते जाते, पंक्त्या घालणारी घालते, करणारी करतेच, राबणारी राबते. नुसतं गादीवर बसायचं आहे आणि गादीवर बसत अरे उचल अरे कर, तेव्हा आम्हालाच उचलायचं होय की नाही. एकनाथ तुला काय आता ते फक्त हुकूम सोडायचा, बाकी काय नाही. अनुकूलतेचा परमार्थ आहे. पण ज्या प्रतिकूलतेमध्ये ज्या नानीनं परमार्थ केला आणि हे सगळा फळ टिकवण्याचं काम आपल्या एक स्त्री जीवन असताना सुद्धा केलं. त्याला काय थोडं ते करारी बी होत्या, अशा नानी करारी होत्या आणि दरारा होता त्याचा, दरारा. वाड्यात येताना जर बसलेली दिसली नानी की जरा दबकावच लागायचं थोडं, थोडं तरी काहीतरी बोलल्याशिवाय राहायचे नाहीत. पाटकनं बोललं की नाही, फाटकनं बोलाय. करारा आणि दरारा, करारी होत्या आणि दरारा होता. पण नुसता करारी दरारी दरा होता, पण तितकंच मोकळ्या मनाचा स्वभाव, मोकळ्या मनानं. हो, मग अधिकारवाणीनं बोलायचं. याचा अर्थ काय, अधिकारवाणीनं बोलणं, अधिकारवाणीनं बोलणं. अधिकारवाणीनं बोलणं वेगळं आणि उगाचच मवाळ बोलणं ती घातक असतं. हां, ती लय घातक असतं बरं का. बघितलं, अरे बाळ वा छान आला, आधी घालतंय आपल्या पोटात काय यक्कार आहे. पण आल्याबरोबर हे भाग्या म्हणलं, हां त्याच्यात लई प्रेम आहे, त्याच्यात एक वेगळा जिव्हाळा त्यात नाता आहे. बोलणं जे आहे जयाचे बिसाट शब्द, पण ती साक्षात वेदातली ऋचा असल्याप्रमाणे ते शब्द असतात. त्याच्यामध्ये मावळापणा असतो, प्रेम असतं, अंतःकरणात जिव्हाळा असतो. आणि तो जिव्हाळा असायचा. एखाद्याच्या वेळी मार्गदर्शन जर आपण एखादं विचारायला गेलं, मी पंढरपूरला राहायला आल्यावर बरं का, इथं राहायला आल्यावर माझा संबंध इथं आला. पहिला संबंध मला इथं आला, जळगावकरांशी घराण्याशी संबंध आला. नानीकडे यायला लागलो. एकनाथचं लग्न आमच्या ठरलं होतं डॉक्टरचं. मला वाटतं डॉक्टरचं लग्न ठरल्यावर मी नानीकडे यायचा. नानी आता हे कसं काय करायचं. नानीनं सारखं रोज आमच्या घरी चक्रा मारायचं आणि सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करायचं की असं करायचं आहे, ते करावं लागतं, हे करावं लागतं. बरोबर महिनाभर त्यांनी नानीने त्यावेळेस एकनाथच्या लग्नामध्ये घरी येऊन अशा करायचं काम, मार्गदर्शन योग्य अशा प्रकारचं असायचं. अशा नानींच्या अगदी खडतर जीवन, करारीपणा, दरारा असं जीवन जगत असताना शेवटच्या काळामध्ये जितकं त्यांनी कष्ट भोगलं, प्रतिकूलता भोगली, तितकं शेवटच्या काळामध्ये त्यांना सुखाचेही दिवस पाहायला मिळाले. काय नानींना सुखाचे दिवस पाहायला मिळाले. पण एक गंमत काय झाली, दिवस सुखाचे आले, फडवैभवाला आला, सगळं व्यवस्थित झालं, पण शरीराची साथ त्यांना मिळाली नाही. काय गंमत होती बघा. ज्यावेळेस शरीर चांगलं होतं त्यावेळेस प्रतिकूल परमार्थ होता, संसार प्रतिकूल होता. 3 मुलं, 1 मुलगी, ही सगळी सांभाळायची, ती थोर करायची, मोठी करायची. हे काय सोपं असं काम नाही. पण तेवढं ते निभून आणलं, ठेवलं. पण पुढे ज्यावेळेस अगदी योग्य काळ चांगला आला, मनुष्याच्या जीवनात काय आहे, परिवर्तन. परिवर्तन यह सृष्टी का नियम आहे. परिवर्तन यह सृष्टी का नियम आहे. कसा नियम, ज्याला गरीब आहे तो पुढे श्रीमंत होत असतो, जो श्रीमंत आहे तो गरीब होत असतो. असं परिवर्तन सतत चक्र चालू असतं बरं का. काही लोक दुःख भोगतात, ते पुन्हा सुखी होतात, आणि जे सुखात असतात ते दुःखी झाले. मी कितीतरी डोळ्यानं पाहिलं. ज्यांच्या 400-400 एकरा जमिनी असलेला मीच बघतोय,
आणि आम्ही कुठंतरी भिक्षा मागून जगलेलं आम्हीच बघतोय. आणि आता ते सगळं जमिनी जाऊन ते भीक मागतात ते मी बघतो. ही परिस्थिती म्हणजे जीवनाची आहे. परिवर्तन घडतं. परिवर्तन घडलं, चांगले दिवस आले, पण शरीराची प्रतिकूलता, एक तर शुगरचं त्यांना त्रास, बोजड शरीर असल्यामुळं अनेक प्रकारचं दुःख त्यांना भोगावं लागलं. आणि अशा जीवनामध्ये आयुष्य काढलं. पण शेवटी त्यांना एक प्रकारचा आनंद की हा वैभव, हा फड परंपरा, हे आपला नियम परंपरा योग्य रीतीनं आता माझी मुलं सांभाळतात, या प्रकारचं एक समाधान. बरं का, हे समाधान असतं मुख्य. आई वडिलाच्या मनामध्ये समाधान काय असतं? तुम्ही आई वडिलाला काय केलं, कसं बसवलं, काय खाऊ घातलं, याच्यापेक्षा आई वडिलांना समाधान काय वाटतं की माझी मुलं योग्य नियम सांभाळायला लागलेत का, आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेली परंपरा नियम व्यवस्थित चालवतात का, याच्यामध्ये समाधान वाटतं. आईबापाला त्यावेळी धन्यता वाटती. कधी धन्यता वाटती की ज्या मुलाला स्वतःचं आत्मकल्याण कळालंय, स्वतःचं आत्मकल्याण कळालंय आणि त्या कल्याणाकरता जागृत राहून अशा प्रकारचं जीवन जगतो. धन्य माता पिता. माता पिता तयाचे, त्या आईबापाला धन्यता मिळते. बरं का, धन्य होतात आईबाप. काय गंमत आहे, व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीचा विचार केला ना, व्यवहारामध्ये माता पित्यांनी, आपल्या आईवडिलांनी जे कमवलेली प्रॉपर्टी असते ते वारसा हक्कानं मुलाला आपोआपच मिळतं. पित्याचे एका धन पुत्रा वंशील कोण, आपोआप मुलाला मिळू शकतं. वारसा हक्क कायदा आहे ते मिळतंच, त्याच्याबद्दल काही वाद करायची गरज नाही, भांडणं करायचीच गरज नाही, काय गरज नाही. पण अलीकडे उगाचच भांडणं करतात, मिळते नाही कशाला उगाच भांडणं करत बसायचं. हां, बापाची प्रॉपर्टी आपल्या आईबापाला आपला वारसा त्याचा हक्कानं मिळू शकतो. हा झाला व्यावहारिक कायदा. पण परमार्थाचा कायदा मात्र निराळा आहे. कळालं का? परमार्थ मात्र बापाच्या आईबापाच्या पुण्याईनं मुलाला जगता येत नाही. कळालं का? आईबापाच्या पुण्याईवर मुलगा धन्यवान होऊ शकत नाही, धन्य होत नाही. त्याला त्याच्या परमार्थाचा हिस्सा तुम्हाला मिळत नाही. मग प्रत्येकाला आपुले आपण करा सोड,
वारसा हक्कच असा नाही. संताचे आप्त नव्हती ते, संत न होती नव्हती, कसं म्हणायचं तसं म्हणा. न होती म्हणा कर न होती म्हणा, काही म्हणा. पण पारमार्थिक जो आहे ना, हा वारसा हक्क असा मिळत नाही. त्याला प्रत्येकाला आपापल्याला, जरी त्या परंपरेत जरी असलो तरीही प्रत्येकाला आपापला परमार्थ करावा लागतो. मी नेहमी म्हणत असतो, मुलं जर पुण्यवान निघाली तर आईबाप धन्य होतात, आणि आईबाप पुण्यवान असून मुलगा जर पापी निघाला तर पुण्यवानाला आईबापाला सुद्धा नरकात जावं लागतं. लक्षात आलं का तुमच्या मी बोलतो ते? नीट लक्षात ठेवा. मुलगा पुण्यवान मुलं जर असतील तर आईबाप धन्य माता पिता तयार धन्यवान होतात. पण आईबाप पुण्यवान असताना मुलगा जर पापी जन्मला तर पुण्यवान आईबापाला नरकात जावं लागतं पुण्य संपादन. बघा कसं आहे. एक मुलगा पुण्यवान निघाला तर सप्त पिढ्याचा उद्धार होतो, आणि एक मुलगा पापी निघाला तर सप्त पिढ्या नरकात जातात. कळालं का? एक मुलगा जर पापी वंशामध्ये झाला तर काय होतं, तर 7 पिढ्या बापाच्या आणि 7 पिढ्या आईच्या. कळलं का? बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप, 7 बाप, आणि इकडं आईची आई, आईची आई, अशी 7 आया. हिकडला बी वंश आणि हिकडला बी वंश, दोन्ही नरकात. एक मुलगा पापी जन्मला तर लक्षात घ्या, एक मुलगा जर पाप करायला लागला, पुण्यवान स्वर्गामध्ये आनंद असताना सुद्धा, पारमार्थिक पुण्य अनेक प्रकारचं असताना सुद्धा त्या बापाला नरकाकडं नेलं जातं. ते म्हणतो, का हो मी इतके दिवस आनंदित होतो, काय झालं? अहो पण तुमचा मुलगा मूर्ख निघाला आहे, तुमचा मुलगा पापी झाला आहे. मग त्यावेळं काय? अहो त्याला तुम्हीच जन्म दिला म्हणून तुम्हाला आता तिकडलं संपलं तुमचं पुण्याचा साठा, चला आता नरकडं. ती बाप बघतो मागं, अरे म्हणलं आमचे बाप आजोबा आलेत की, बाप आलेत आजोबा आलेत. हो तुला जन्म त्या बापानं दिला म्हणून त्याला बी, त्यानं त्याला दिला, त्यानं त्याला दिला म्हणून सगळी 7 पिढ्या नरकाकडं आणून बोला. इकडे आईची आई 7 पिढ्या नरकाकडून. वाटतेच आपल्याला पाप करताना गोड, आपल्याला गोड वाटतंय, हा करणाऱ्याला गोड वाटते, करविणाऱ्याला बी गोड वाटते, सगळ्याला बरं वाटते. पण माता पित्याला मात्र वरी त्यांना वाटतं काय? वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार. आहा कटा काढले करायची पितर, आहा कटा करायची पितर. घडतं त्यावेळेस पुण्यवान असणारे स्वर्गातले आईबापाला वाटतं, त्याचे बाप वडिलाला वाटतं, आईला वाटतं काय? आहाकटा त्याचे करती पितर. तिथं ओरडते, अरे रे 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 काय घडलं, हे काय घडायला लागलं? आहाकटा त्याचे करती पितर. काय? वंशी दुराचार, पुत्र झाला, आपल्या वंशाला
चांगलं पोरग जन्मलं नाही रे, त्यानं पाप केलं म्हणून आम्ही पुण्य करून सुद्धा आम्हाला इथं यावं लागलं. वंशी दुराचार पुत्र झाला तिथं वरी म्हणते. ती बघतं बाप आईकडं, बायकोकडं, त्याच्या ह्या पोराच्या आईकडं. कसं वंशी दुराचार पुत्र झाला ग, कसला झाला. ती बी आणलेली असते तिला बी तिथं. ती म्हणती गळेची नाका गर्भ नव्हेची का वांज. गळेची नाका गर्भ नव्हेची का वांज. तवाच जन्मला मेला असतं तर बरं झालं. गर्भातलं गळून पडलं असतं तर बरं झालं, तरी आनंदच राहिला असता. वांज म्हणून जगात मी जरी वागली असती तरी बरे झालं असतं, पण असा पापी पुत्र झाला. पण एक पुण्यवान पुत्र झाला तरी आई बाप पुण्यवान नसले तरी त्यांच्या सप्तपिढ्याचा उद्धार होतो. कसा आहे बघा. एक मुलगा पुण्यवान, एक प्रल्हाद पोटी जन्माला आला आणि राक्षसाच्या सप्तपिढीचा उद्धार झाला. एक प्रल्हाद एका मुलाच्यामुळं. धन्य ते हिरण्यकश्यपू, हे का नाही. हिरण्यकश्यपू भाग्यवान की ज्याच्या पोटी प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला. वंशा उद्धारला त्यानं, वंश राक्षस कुळाचा उद्धार केला. आणि म्हणून जो मुलं पुण्यवान निघतात, ज्याला हिताचं ज्ञान आहे, काय ज्याला हिताचं ज्ञान आहे, आणि जरी ज्ञान असलं तरी सुद्धा त्या ज्ञानामध्ये हिताकरता जागृत राहतो, त्याची आईबद्दल की ज्या मुलाला स्वकल्याण आत्मकल्याण व्हावं हे ज्ञान आहे. कारण हिताचं जे आहे, हित काय आहे, कल्याण काय आहे हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. हिताचं ज्ञान व्हायला अगोदर महत्त्वाचं आहे. कल्याण कशात आहे? आपल्याला व्यवहारामध्ये कल्याण कशामध्ये वाटतं? आपल्याला व्यवहारामध्ये कल्याण वाटतं वाडा बांधावा, 2-4 एकर जमीन घ्यावी, आहे की नाही, लग्न करावी, लेकरं व्हावी, लेकराची लग्न करावी, सुना घरात आणाव्या, नातू व्हावा, नातून लाता घालाव्या. मग हे म्हणते वा 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 उद्धार झाला माझा लाता खाल्ल्यावर. आपण याच्यामध्ये कल्याण आहे, हो याच्यातच कल्याण आहे म्हणून म्हणतो. काय माणसाला खरं काय वाटतं बघा. कुणाला वाटतं काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे सांगा, संतजन करा समाधान चित्त माझे. असं कुणी विचारतं का? असं विचारित नाही. आता मी महाराज आहे बरं का बाळू, तुला वाटत असेल मी कोणतं आहे, मी महाराजच आहे. काय म्हणून घ्यायला काय वजं पडलं का आपल्याला? असं अगर नसू आपण म्हणून घ्यायला. मग लोक भरपूर आमच्याकडे येतात. आता ती मला काय बी विचारतात, काय बी विचारतात. आमची कर्नाटकी लोक सगळी ती म्हणतात महाराज आमचं कवा बरं होतं आहे. आता तुझं बरं का कशाचं? माझंच बरं नाही, तुझं कशाचं बरं होतं आहे? माझंच बरं नाही, तुझं कशाचं? तुला कोण द्या नाही हो, जरा आमचं दुकानमध्ये पाय टाका म्हणतात, आमचं व्यापार चांगलं चालाव, तुमचं पाय पडाव. मी बी जातो बरं का, माझा पायवडं त्याचा उद्धार हो अगर न हो, पण दक्षिणा मिळते ही मला माहिती आहे, नक्की माहिती आहे. मी जातो ती दुकानात पाय टाकल्याबरोबर ती म्हणजे बरं झालं, इकडं फिरा, कुणाच्या घराला गेले की तिकडनं फिरा, देवघरात या, स्वयंपाकघरात या, सगळीकडे फिरतो मी, सगळीकडे पाय फिरतो सगळीकडे. आणि मनात म्हणत असतो एवढा पायगुण माझा जर चांगला असता तर मी बोंबलत कर्नाटकात का गेलो असतो चांगला. एवढ्या गुणाचा पायगुण नाही. हो, पण त्यांना वाटतं तसं. त्यांना सगळी जे विचारतात, कधी कुणी मला ज्ञानेश्वरीची ओवी विचारित नाही, कुणी अभंगाचा अर्थ विचारत नाही, आत्मकल्याण कधी होईल असं विचारित नाही. कारण त्याला माहिती आहे ह्या महाराजाला बी माहीत नाही, त्यातलं कळत नाही म्हणून विचारित नसतील कधी. कोण विचारत नाही आत्मकल्याणाच्या बाबतीमध्ये, कुणीही आपल्याला विचारत नाही. जी जाईल ती कसं काय होईल लोक विचार. काय दादा करोना केव्हा जाईल? आता मला काय माहिती आहे
कवा संपल जरा आशीर्वाद करा की आता कसं माझ्या आशीर्वाद जातात तुम्ही लोक बोलतात. पण आपल्याला सगळी व्यावहारिक आपण हित त्याच्यात समजतो. हित आई वडिलाला सुद्धा तेच वाटत असतं की काय व्हावं, पोरगं दादा शहाणं व्हावं, पोरगं मोठं व्हावं, पोराचं लग्न व्हावं, त्याच्यामध्येच हित आहे. पण खरं सांगू का, हित नाही ठावे हित व्यावहारिक त्यांना त्याच्यामध्ये हित वाटतं, पण हित त्याच्यामध्ये नाही. खरा हिताचा विषय आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे. हित म्हणजे आत्मकल्याण. हित याचा अर्थ काय, प्रॉपर्टी कमवणं, इस्टेटी कमवणं हे हित नाही. कारण ते आपल्याला उपयोगीचंच नाही ना, आपल्याबरोबर नाही येणारा हित आहे. काही नाही. तुम्हाला एक सांगू का, माझे प्रत्यक्ष मी डोळ्यानं बघितलं. बेंगळूरमध्ये एक कबाडी व्यंकुसा म्हणून होते, फार मोठे श्रीमंत आहेत, फार मोठे श्रीमंत. आणि गंमत अशी झाली, त्यांना कोरोना झाला. दवाखान्यात टाकलं, कोण नाही, आई बायको नाही, मुलं नाही, कुणी नाही, कुणी जवळ नाही, काय नाही काय नाही. ती तिथं दवाखान्यात पडलं तिथं. आणि पुन्हा तिथून दवाखान्यातनं फक्त फोन आला की व्यंकुसा गेले. मग ही कुणी गेली नाही तिकडे, जायचं तर नाही, करायचं नाही म्हणून त्यानं त्या दिवशी मेला हे समजून सगळी घरात रडत बसली. मग तिसरा दिवस, मग ते काहीतरी मिळतं ना, ते असते काहीतरी मिळतं ती करण्याकरता त्यांनी फोन केला, आम्ही असा ते वारले, ते तिसरा दिवस आज आम्हाला त्याच्याकरता पाहिजे, कधी देता. ते म्हणले अजून मातीच झालं नाही. म्हणजे मिळाला कधी, तेव्हा झाला, पण अजून वेटिंगमध्ये आहे. म्हणले त्याचं मोठंच वेटिंगमध्ये आहे. म्हणजे अजून जाळलंच नाही 3 दिवस. आणि तुम्हाला सांगू का, ते मेला त्यावेळेस त्याच्या नावानं पैसे किती होते ऐकल्यावर धडकन उठलं आपल्याला. 200 करोड रुपये त्याच्या नावानं. व्यंकुस हा कबाडी म्हणजे खोडेस म्हणून त्यांचं ते मोठं संबंध आहे. 200 करोड रुपये त्याच्या नावानं होते. पण महाराज त्याला जाळलं सुद्धा नाही. 3 दिवस त्याला गेलं, कुणाला माहीत नाही, मुलाला माहीत नाही, बायको नाही, लेकरं नाही, कुणी नाही. काय हित आहे त्याच्यामध्ये, काय महाराज एवढं मोठं केलं पण हित काहीच राहिलं नाही. मग हित कशात आहे, फक्त आत्मकल्याणामध्ये, भगवत प्राप्तीमध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्याला हित आहे. हे ते आपल्याला समजावं, पहिलं कळावं, आणि कळलं तरी टिकावं, आणि टिकण्याकरता जागं राहावं. कळलं का, टिकावं, हित आपल्या हित कळावं, आणि जरी कळलं तरी ते हित टिकण्याकरता सतत आपल्याला जागं राहावं लागतं. कारण कवा ज्ञान होतं, पण ते ज्ञानक्षेम होत नाही. योग प्राप्त येतो, पण योग प्राप्त जरी झाला तरी ते क्षेम होत नाही, म्हणजे टिकत नाही. आता कीर्तन ऐकताना खरंय, काय दादा म्हणते तो अगदी खरं आहे, तसं आहे. पण मला काय वाटतं, कीर्तन सुटल्यावर निदान जीवस्त तरी टिकावं. कुठलं चुकतोय, लय वेळ घेतला नाही म्हणून म्हाताऱ्यानं बरंच ढकललं. कुणी मी आलेलं म्हणलं होतं, नाथ महाराज मला लय वेळ करू नको बरं का, उगा आज 2 तास उभा करतो. ती मला असंच म्हणता माहीत आहे मला. पुन्हा तुमचं टिकलं पाहिजे ना, ते ज्ञान क्षेम व्हायला पाहिजे. गावापर्यंत तुमची ही टिकलं पाहिजे ना. का, तुमच्यामध्ये अनेक प्रकारचे डोक्यामध्ये विषय येतात, आणि ते विषय आल्यामुळं पुन्हा झालेलं ज्ञान टिकत नाही. म्हणून विषयाला जवळ न येऊ देतात बरं का. सतत जागलं पाहिजे. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा, आता नका रे भाईनो नका.
असो नि ठाऊक नि काय नका रे भाई नो नका आहे गाठी ते लुटवू लोका. असं जे आहे ते विसरू नका. म्हणून जागृत राहावं लागतं. कारण झोपीमध्ये चोरी होत असते, जागं राहिलं की चोरी होत नाही. आपण हिताच्या ज्ञानाकरता सातत्यानं त्याच्यावर लक्ष ठेवलं तर आपल्याला चोरी होत नाही. नाहीतर कवा आपलं ज्ञान कुठं जाईल आणि कुठं बिघडून जाईल. मग ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करीत होता, अध्यात्मन वेदांतन काय सगळं होतं, पण पुन्हा बिघडलं सगळं. वेदांत गेला मग ते सगळं केला का जागाच राहिला नाही ना. सगळं नाही ती व्याप डोक्याला लावून घेतलं, सगळं वाद झाले. कितीतरी मी साधू बघितले, कितीतरी संन्यासी बघितले, हे ब्रह्मज्ञानी बघितले, ज्ञानीवन बघितले, आमची फडकरी सोडून. ही बहाद्दर आहे ती, ही धरून असते कोणी काय काय पण ही सगळी कमवती पण सगळं बिघडून जाते ते काय राहत नाही त्यांचं. म्हणजे हा म्हणून का शेवटाला ती झोपली, तेवढं ज्ञान करून जागं राहिलं नाही. मग तो असा जो जागा राहतो, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या आईबापाला धन्यता वाटते की हा माझा परंपरा चालवतो, परमार्थिक चालवतो. मला वाटतं त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थानं नानीला वरी आज वर्ष झालं, पण त्या नानी समाधानात आहे. मी सांगितलं ना, पूर्वीचा काळ त्यांना कष्टात गेला, पूर्वीचा काळ दुःखात गेला, सगळं गेलं. पण आज मात्र धन्यता त्यांना वाटायला लागले असेल की निश्चितपणे माझी सुपुत्र, माझी मुलं या परंपरा, संप्रदाय, नित्यनेम चालवतात, परंगत आहेत त्याच्यामध्ये. हे नेम आत्मकल्याणाकरता जरूर आहेत, लोकांच्या कल्याणाकरता रात्रंदिवस झटतात. आपण पाहतो आमच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. आता आम्ही वेगळ्या रीतीनं दोस्त म्हणतो, कवा पाहुणं म्हणतो, काय बी म्हणतो मी. आमचं काय वेगळंच आहे, तुम्हाला ते कळायचंच नाही नातं कोणाला काय ते असला आहे जरी असला. कारण ती म्हणत असते ती बाळू, ती दादाला त्यालाच माहिती म्हणतो असतं, ती आम्हालाच माहिती आहे. आम्ही दोघं काय दोस्ती आहे. पण एक लक्षात ठेवा की काहीतरी प्रयत्न मी म्हटलो ना, पहिल्या प्रथमच मी सांगून गेलो ना की आज एवढा आषाढी वर्ष, या वर्षीचा सोहळा आपण जे आनंदानं भोगला, याला कारण म्हणजे निश्चितपणे आपण माऊलीला मानावंच लागतं की ती जर नसता तिथं तर आपल्याला कोणी खाल्लं नसतं, दिंड्या येऊ दिल्या नसत्या. दिंड्या झाल्याबरोबर सोहळा झाला आणि हे सगळं झाल्यावर नानी आज समाधानात आहे की आज खऱ्या अर्थानं चांगलं काम चालू आहे. धन्य माता पिता तयाच्या. आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारचं राहणारे पुन्हा सात्विकता, पुत्र जन्मणं हे सुद्धा पूर्वभाग्य लागतं बरं का. कारण चांगल्या जरी असलं तरी चांगल्याच्या पोटी चांगली जन्मतिली हे निश्चित नाहीच. आईबाप चांगले समजून पोरं नाही निघत, नारायक निघते, आहे का नाही. अहो कश्यप आणि दिती काय होते, महान ऋषी होते ना. कश्यप दिती पुराणातला इथे आपण वाचा, महान होते कश्यप दिती. पण त्यांच्या पोटी जन्मली कोण, सगळी राक्षस. कश्यपाचा वंश राक्षस होता, सगळी राक्षस जन्मली, एक सुद्धा नाही ना, सगळी नालायक निघाली मुलं. आईबाप पुण्यवान आहेत पण मुलं मूर्ख निघाली. काय वेळेस आईबाप पुण्यवान नसतात पण मुलगा भाग्यवान निघतो, प्रल्हादासारखा भाग्यवान निघतो. आणि आईबापही पुण्यवान, मुलं बी पुण्यवान, त्याला फार जन्माचं सुकृत लागतं. म्हणतात शुद्ध बीजापोटी भरे रसाळ गोमटी. याच्याकरता शुद्ध बीज बाप पुण्यवान पाहिजे. आणि पोट म्हणजे आई भाग्यवान पोटाला लागते. अशाच्या पोटी सुपुत्र जन्मतात. जरी जन्मले तरी काय, आणि पुन्हा कशी तर फळे, रसाळ आणि गोमटी. ही लई अवघड आहे. रसाळ बी असली पाहिजे, गोमटी बी असली पाहिजे. काय गोमटी असतात पण रसाळच नसतात. गोमट दिसायला नाही चांगलं असतं. गोमट आहे, चांगलं आहे दिसायला, पण रसाळ नाही. काही गोमटी नाहीत पण रसाळ आहेत. फळं तुम्हाला कळतं ना, दिसायला काही चांगली असतात, अगदी बघितले की काय खाऊ वाटतात. लिंबाच्या लिंबोळ्या कसे दिसतात, पिवळ्या झरत. ह्या लिंबाळ्या बघितले की काय उगं द्राक्षे असलेलं वाटतं, गोड वाटतं. हो गोमटे आहे पण कडूई काय कडूई काय काय गोमटं नाही, फणस दिसायला चांगलं नाही, काटाळ कसं तरी गेल्यासारखं, कसलं तरी
काय तर ती नारळ जिपऱ्या कसलं फळ आहे गोमटं नाही पण रसाळ आहे फणस रसाळ आहे का नाही आणि काय काय गोमटं बी नाही रसाळ बी नाही धोत्र्याचं धोत्र्याला येतं ना ते फळं सगळं काटाळा दिसायला चांगलं नाही आणि खायला तर कडू विकत तिथूनही बी नाही काय काय हापूस आंबे असतात कोकणातले ती कुठली म्हणते ते आंबे त्याला देवगड हां तुला चांगलं माहिती आहे बघले देवगड आंबा मी खाल्ले तर पण नाव लक्षात राहत नाही माझ्या खायचं तेवढं लक्षात राहत नाही देवगड आंबा बघितला आंबा बघितला की तोंडाला पाणी सुटतं अरे बघायलाही तसा आणि खायला तर काय बोलायचं काम नाही फक्त आम्हाला वाईट वाटतं आम्हाला का शुगर झाली मधुमेह का झाला ही एवढं वाटतंय नाही तर काय तोंडाला पाणी सुटतंय हां पण मी कुणाच्या बापाचं ऐकतच नाही खाल्ल्याशिवाय राहतच नाही मी ऐकत नाही डॉक्टरचा बाप असलो तरी काय झालं डॉक्टर ओरडेल पण मी खाणार दिसायला तसा गोमटा आणि खायला सुद्धा फळे रसाळ गोमटी तेच आज कारण सात्विकता एक कन्या तीन सुपुत्र नाही सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक अरे आईबाप तर धन्यच आहे त्यात वादच नाही पण देवाला सुद्धा अशा मुलाकडं पाहून देवाला सुद्धा आनंद वाटतो विठोबार जो असे जागता
Maha
माईक लागतो का? कुळी कन्या पुत्र होती दासी म्हणा म्हणा कुठे कोळी कन्या पुत्र
होती जे विठ्ठल आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या पुढे कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबराय म्हणतात की मला सेवा घडावी. कोणाची घडावी तर ज्याचे आईबाप धन्य आहेत, ज्यांचे माता पिता धन्य झाले, धन्य आहेत, धन्य माता पिता तयाची. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. नुसतं असं नाही की ज्याच्यामुळे देवाला सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आनंद वाटतो. हो, तयाचा हरिक, ज्याचा देवाला हरिक वाटला तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. बरं का? हो, पण केव्हा त्याला आनंद वाटतो? अखंड चिंतन ज्याचं विठोबाचं आहे, अखंड चिंतन विठोबाचे मग तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याचं अखंड नामचिंतन आहे, ज्याच्यामुळं देवाला सुद्धा आनंद वाटतो, ज्याचे आईबाप धन्य आहेत, की जो आत्मकल्याणाकरता हिताकरता जागा आहे, जो सात्विकता आहे, ज्याच्याकडं गीता भागवत श्रवण सतत चालू आहे, अशाची मला घडावी सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मग अशी म्हटलं ना, आत्मकल्याणाकरता जागा असतो त्याची धन्य होतात. कोण? अगोदर माताला समाधान वाटतं, पुन्हा पिता आहे. धन्य माता. का मातेला समाधान वाटतं? आपलं पोरगं चांगलं निघालं, सात्विकच झालं मुलगा. का? तिनं त्याला पोटात वागविलेलं असतं. त्या पोटातल्या लेकरू हा माझा पोरगा आहे, आत्मकल्याणाकरता जागा आहे, म्हणून अगोदर मातेला, पुन्हा पिता, दोघंही धन्य आहेत. कुळीक कुळामध्ये पहिली जी आहे ती कन्या, सात्विक कन्या असल्यावरही देवाला आनंद वाटतो. कारण का? ज्या कन्येमध्ये जेवढं त्याग आणि वैराग्य असतं तेवढं पुत्रामध्ये असतं असं नाही. की ज्या कन्येला या घराचा त्याग, या गोत्राचा त्याग, आडनावाचा त्याग करून दुसऱ्या घराशी समरस करून दोन्ही घराचा उद्धार करते, जे सात्विक कन्या अशी मुलगी. आणि त्याच्याबद्दल हरिक वाटे देवा, सात्विक पुत्र हरिक वाटे देवा, ज्याच्यात अखंड भगवत नामचिंतन आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ज्ञानेश्वर
वा 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 वा